नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा हा सुटल्याची माहिती आहे। अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार गटाची आज पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये उमेदवार घोषित होणार असल्याची शक्यता आहे। अजित पवार गटाची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते। धाराशिव आणि नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा होता, मात्र हा तिढा सुटलेला आहे अशी माहिती मिळते। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांच्या उमेदवारीचा दावा जो आहे तो केला जातोय। भुजबळांची प्रतिक्रिया सुद्धा 2 दिवसांपूर्वी आलेली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे हे इच्छुक आहेत। त्यांनी 2 दिवसापूर्वी प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जागा ही आमचीच आहे, शिवसेनेचीच आहे। तर तिसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपच्या दिनकर पाटील हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत आणि ही जागा भाजपला सोडली जावी अशी मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जाते। विनायक डावरुम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीपासूनच नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि भाजप ही इच्छुक होती। राष्ट्रवादीची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री झाली, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार गटाला ही जागा जी आहे ती सुटू शकते। साली बरोबर आहे, ह्या 2 जागा ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत आणि तिन्ही पक्षांचे दावे जे आहेत या जागेवरती होते, परंतु अखेर आपल्याला जी माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून या 2 जागा ज्या आहेत नाशिक आणि धाराशिव या जागांवरती अजित पवार गटाचेच उमेदवार असणार आहेत अशी माहिती मिळते आणि आज पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण जर पाहिलं तर नाशिक लोकसभेचा वाद जो आहे तो समोर आलेला होता। हेमंत गोडसे जे आहे ते स्वतः प्रचार करताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे अजितदादा गटाकडून छगन भुजबळ यांचं नाव जे आहे ते चर्चेला जात होतं आणि अखेर या दोन्ही जागा ज्या आहेत धाराशिव आणि नाशिक अजित पवार गटाला मिळणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तशी घोषणा जी आहे ती आज केली जाणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर धाराशिवच्या जागेवरती भाजपने सुद्धा दावा केला होता। राणा जगदीश सिंह जे आहेत यांना उमेदवारी साठी नाव जे आहे ते चर्चेत होतं। त्यानंतर राष्ट्रवादीने राणा जगदीश सिंह यांना ही ऑफर केली होती की तुम्ही आमच्या चिन्हावरती लढा, परंतु अखेर आज कोणत्या नावाची घोषणा या दोन्ही जागांसाठी होते आणि हा तिढा संपूर्ण पुढील काळात स्थानिक लेवलला सुटतो का हे बघावं लागेल। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।